हॅलो फ्रेंड्स, गुड आणि मला तुम्हाला एक रिव्ह्यू द्यायचा आहे, पर्सनल रिव्ह्यू. खूप दिवसानंतर व्हिडिओ ॲक्च्युली ब्युटी प्रोडक्ट्समध्ये शूट करते आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की मी तुमच्यासोबत काहीतरी शूट करते आहे, तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते आहे. आणि जसं की हा प्रोडक्ट मी ॲक्च्युली मिशोवरून बाय केलेला आहे आणि इतके छान रिझल्ट्स पण आहेत आणि प्लस इतके छान रिव्ह्यूज आहेत आणि प्लस ह्याचे शेड्स इतके सुंदर आहेत. मी हे सगळे शेड्स ना तुम्हाला बॅक कॅमेराने फोटो याच्यामध्ये मेन्शन करेल. पण इतके छान शेड्स आहेत ना हे, की न्यूड पण पूर्ण शेड्स आहेत, प्लस त्याच्यामध्ये थोडासा ग्लिटरी शेड आहे, प्लस शायनिंगमध्ये 2 शेड दिलेले आहेत आणि बाकी हे न्यूड शेड आहेत. आणि प्लस हे जे 4 प्रोडक्ट्स आहेत हे थोडेसे डार्कमध्ये जात आहेत. आणि प्लस हे जे लिपस्टिक आहेत ना, हे मॅट लिपस्टिक आहेत, नॉट ग्लॉसी. आणि इतकी छान रिझल्ट आहे यांचा. जसं की मी तुम्हाला ना एक लावून दाखवते. सो हा आहे जो माझ्या ड्रेसवर मॅच होईल असा शेड आहे. थोडासा मरूनमध्ये, थोडासा पिंकिश मरूनमध्ये हा कलर आहे. ओके, सो बघा इतके छान पूर्ण. आणि असं नाही, सगळेच प्रोडक्ट, सगळे कलर, सगळे शेड्स इतके छान आहेत ना. मी जस्ट आत्ताच बाय केलं आणि हे अराऊंड हार्डली 300पर्यंतच आहे. सो इतक्या कमी रेंजमध्ये इतके छान प्रोडक्ट्स मिशोवरून मिळत आहेत. खूप छान वाटत आहे. ही जवळजवळ 12 शेड्स आहेत आणि या 12 शेड्समध्ये मला सर्वच शेड्स खूप आवडले. बिकॉज आपण कसं ऑफिससाठी किंवा घरी काही शो प्रोग्राम असेल किंवा काहीही असेल तर काही जास्त करून न्यूड शेड प्रेफर करतात किंवा काही जास्त करून जे रेडिश वगैरे असे डार्क कलर प्रेफर करतात किंवा त्यांना आवडतात. सो हे कॉम्बिनेशन इतकं छान आहे की या एका लिपस्टिकमध्ये सर्व कलर्स मिळत आहेत. न्यूड पण आणि प्लस मॅटमध्ये म्हणजे न्यूड पण आणि प्लस डार्क शेडमध्ये पण मिळत आहेत. सो जर कोणालाही त्यांना दोन्ही सर्च करत असाल की न्यूड प्लस मॅट असे कोणी प्रोडक्ट्स कोणाला आवडत असेल तर प्लीज नक्की हा प्रोडक्ट बाय करा. तुम्हाला नक्की खूप छान रिझल्ट्स असतील आणि खूप छान शेड हा दिसतो. आणि प्लस हा भरपूर वेळ राहतो. ॲक्च्युली माझं फंक्शन होतं ना, तेव्हा मी सकाळी ती लिपस्टिक लावली होती. इवन संध्याकाळपर्यंत तशी थर्टी लिपस्टिक बिलकुलही स्मच होत नाही, बिलकुल जात नाही. त्याच्यामध्ये मी चहा पिला, जेवण वगैरे केलं तरीही ती लिपस्टिक गेली नाही. इवन तेव्हा आपण जेव्हा फेस क्लीन करतो, तेव्हा आपण जेव्हा लिपस्टिक क्लीन करतो तरी पण त्याचा थोडासा शेड राहतो. म्हणजे इतकी छान ही लिपस्टिक आहे आणि प्लस क्वालिटी पण खूप छान आहे. ज्यांना कोणाला बाय करायचं असेल त्यांना मी नक्की याची लिंक मेन्शन करते. आणि जर कोणालाही आवडत असेल हे शेड्स नक्की बाय करा. आणि प्लस अजून एक गोष्ट मला सांगायची आहे याच्यामध्ये, की इतक्या कमी रेटमध्ये इतके छान शेड्स भेटणं थोडंसं म्हणजे मिळतात सर्व ठिकाणी, पण इतकी ह्या क्वालिटीमध्ये मला नाही वाटत. आणि मोस्ट ऑफ ना मला लिपस्टिक्स खूप आवडतात. मी स्वतः पर्सनली 6 महिन्यापेक्षा जास्त एक लिपस्टिक यूज नाही करत. बिकॉज कॉस्मॅटिकमध्ये लिपस्टिक हा खूप महत्त्वाचं प्रोडक्ट आहे आणि सर्व लोकांना हा लिपस्टिक हा प्रोडक्ट खूप आवडत असतो. सो लिपस्टिक जास्त दिवस न यूज करता जितक्या कमी दिवसामध्ये यूज करता येईल असे प्रोडक्ट्स यूज करावेत. आणि त्याच्यामुळेच मी हा प्रेफर घेतलं, की मोस्ट ऑफ आपण काय करतो, खूप प्रोडक्ट घेतो आणि त्याच्यामुळे ते वेस्ट पण जातं. सो हा मिनी लिपस्टिकसारखा यूज आहे. थोड्या आपण 6 महिन्यापर्यंत हे सगळे शेड्स यूज करून आपण दुसरी लिपस्टिक पण घेऊ शकतो. सो माझं पर्सनल ओपिनियननुसार मी असं करते की कधीही जितक्या स्मॉल लिपस्टिक घेता येतील त्या मी प्रेफर करते. आणि जास्त दिवस न वापरता विदिन अ 6 मंथमध्येच मी ह्या लिपस्टिक चेंज करते. सो मला असं वाटत आहे की मी तुमच्यासोबत शेअर करावं ह्या लिपस्टिकचे शेड्स. त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हा लिपस्टिक रिव्ह्यू शेअर केलेला आहे. जर कोणालाही आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.